Hello students, I am going to teach सॉफ्टवेअर प्रोजेक्ट मॅनेजमेंट. या सेमिस्टरमध्ये तुम्हाला सॉफ्टवेअर प्रोजेक्ट मॅनेजमेंट हा सब्जेक्ट असणार आहे. टोटल 150 मार्क्सचा सब्जेक्ट असेल. थिअरी 75 मार्क्स, इंटरनल 25 मार्क्स, प्रॅक्टिकल 50 मार्क्स, टोटल 150 मार्क्स. आणि या सब्जेक्टमध्ये टोटल 5 युनिट्स असणार आहेत. आपण 1 बाय 1 बघणार आहोत. सो इन आवर टुडेज लेक्चर वी आर गोइंग टू सी युनिट फर्स्ट. In this unit having 3 chapters. First chapter Introduction to Software Management, second is Project Evaluation and Program Management, and third is an overview of project planning. Let's start. First chapter Introduction to Software Management. Objective of first chapter, first point है introduction. Next, why software project management is important. Third is what is project. Then software project and other types of project, means difference between software project and other types of project. And last point is contract management and technical project management. ठीक है. The first point है introduction. SPM is an advanced version of AC. SPM means software project management is an advanced version of AC. AC means software engineering. 4th सेमिस्टरला तुम्ही सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग हा सब्जेक्ट शिकला असाल. ठीक आहे. त्यामध्ये वेगवेगळे मॉडेल्स होते. वॉटरफॉल मॉडेल, स्पायरल मॉडेल, व्ही मॉडेल. त्यामध्ये काय, त्याच्या थ्रू आपण प्रोजेक्ट डेव्हलप कसा करायचा ते आपण शिकलो. ठीक आहे. तर SPM काय आहे, त्याचं ॲडव्हान्स व्हर्जन आहे. तर तुमचे सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगचे कन्सेप्ट जर क्लिअर असतील तर सॉफ्टवेअर प्रोजेक्ट मॅनेजमेंट समजायला इझी जाईल. ठीक आहे. नेक्स्ट पॉइंट है SPM इज अन आर्ट अँड सायन्स अँड ऑफ प्लॅनिंग अँड लीडिंग सॉफ्टवेअर प्रोजेक्ट. म्हणजे ॲक्च्युली हाऊ टू बिल्ड प्रोजेक्ट, त्याचं मॅनेजमेंट कसं असणार आहे, हाऊ टू डेव्हलप प्लॅनिंग काय असणार आहे, इम्प्लिमेंटेशन कसं करायचं आहे, रिसोर्स कोणकोणते यूज करणार ते काय येणार आहे, सगळं सॉफ्टवेअर प्रोजेक्ट मॅनेजमेंटमध्ये येणार आहे. ठीक आहे. The goal of software project management is to understand, plan, measure and control the project that it is delivered on time and in budget. म्हणजे एखादं सॉफ्टवेअर डेव्हलप करायचं आहे तर ते डेव्हलप करताना आपण स्टार्टिंगला प्लॅनिंग करणार, हाऊ टू डेव्हलप प्रोजेक्ट. त्यानंतर त्याचं डिझायनिंग, त्याचं इम्प्लिमेंटेशन. ठीक आहे. पण ते कसं झालं पाहिजे, एक पर्टिक्युलर टाईममध्ये झालं पाहिजे आणि त्याची कॉस्ट आहे ती मिनिमम असली पाहिजे. त्या बजेटमध्ये आपल्याला तो प्रोजेक्ट डेव्हलप करायचं. ठीक आहे. तर सॉफ्टवेअर प्रोजेक्ट मॅनेजमेंट इन्व्हॉल्व्स रिक्वायरमेंट गॅदरिंग, रिक्वायरमेंट, मॅनेजिंग रिस्क, मॉनिटरिंग अँड कंट्रोलिंग प्रोसेस अँड फॉलोइंग सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट प्रोसेस. काय असतं, सपोज आपण आता एखादं फॉर एक्झाम्पल घेऊया, मॉडेल घेऊया, म्हणजे वॉटरफॉल मॉडेल. त्यामध्ये आपण काय करतो, फर्स्ट रिक्वायरमेंट गॅदर करतो, गॅदरिंग रिक्वायरमेंट फर्स्ट स्टेप. ठीक आहे. त्यानंतर ॲनालाइज करतो रिक्वायरमेंट्स, म्हणजे आपल्याला जे डेव्हलपमेंटसाठी युजफुल आहेत त्या रिक्वायरमेंट फक्त आपण घेतो, ॲनालाइज करतो. ठीक आहे. त्यानंतर आपण डिझाईन करतो, डिझाईन नंतर कोडिंग, टेस्टिंग. ठीक आहे. त्याच्या थ्रू आपण प्रोजेक्ट आहे तो डेव्हलप करतो. तर त्या सगळ्या स्टेप्स काय इन्व्हॉल्व्स कशामध्ये आहे, सॉफ्टवेअर प्रोजेक्ट मॅनेजमेंटमध्ये. नेक्स्ट पॉइंट आहे वाय सॉफ्टवेअर प्रोजेक्ट मॅनेजमेंट इज इम्पॉर्टंट. तर सॉफ्टवेअर प्रोजेक्ट मॅनेजमेंट इम्पॉर्टंट काय आहे, बिकॉज इट एन्श्युअर प्रॉपर एक्सपेक्टेशन आर सेट अराउंड व्हॉट कॅन बी डिलिवर्ड बाय वेन अँड फॉर हाऊ मच. म्हणजे एखादं प्रोजेक्टचं रिक्वायरमेंट तुमच्याकडे आलं डेव्हलपिंगसाठी. ठीक आहे. तर तुम्ही ते प्रोजेक्ट डेव्हलप करताना तो बाय वेन म्हणजे तो प्रोजेक्ट कधीपर्यंत, पर्टिक्युलर टाईम पिरियडमध्ये आपल्याला तो डेव्हलप करायचा आहे आणि हाऊ मच, त्याची कॉम्प्लेक्झिटी किती असेल हे फाइंड आउट केलं जातं. ठीक आहे. आणि युजरचे एक्सपेक्टेशन काय आहेत, त्याला कोणता प्रोजेक्ट डेव्हलप करायचा आहे ते आपण बघितलं जातं. दॅट्स वाय प्रोजेक्ट मॅनेजमेंट इज इम्पॉर्टंट. नेक्स्ट पॉईंट आहे सॉफ्टवेअर प्रोजेक्ट मॅनेजमेंट इम्पॉर्टंट बिकॉज इट इन्श्युअर रिस्क आर प्रॉपरली मॅनेज, मिटिगेटेड अगेन्स्ट टू अवॉइड बिकमिंग इश्यू. रिस्क मॅनेज केली जाते, म्हणजे जर डेव्हलप करताना कोणताही प्रोजेक्ट डेव्हलप करताना त्यात एरर्स हे येणारच आहेत. त्यामुळे ते तिथल्या तिथे आपण फिक्स केलं जातं. जे एक्सपर्ट डेव्हलपर्स असतात ते एरर फाइंड आउट करतात आणि फिक्स करतात. त्यामुळे काय ते पुढे जर फ्युचरमध्ये इश्यू येत नाही. ठीक आहे, अवॉइड होत आहेत.
That's why software project management is important. तर रिस्क मॅनेजमेंट इज क्रिटिकल टू प्रोजेक्ट सक्सेस. म्हणजे एखादं क्वालिटी प्रोडक्ट डेव्हलप करायचं असेल तर आपल्याला कमीत कमी रिस्क आल्या पाहिजेत प्रोजेक्टमध्ये. ठीक आहे. पण रिस्क मॅनेजमेंट काय प्रोजेक्ट डेव्हलपमेंटमध्ये क्रिटिकल असतं. पण सॉफ्टवेअर प्रोजेक्ट मॅनेजमेंटमध्ये काय ही प्रोसेस असतेच, ऑलरेडी आपण बघितली आहे. म्हणजे रिस्क मॅनेजमेंट इन्व्हॉल्व्स इन सॉफ्टवेअर प्रोजेक्ट मॅनेजमेंट. मग काय होतं, हेल्प्स काय करतं, इट इज अ रोबस्ट प्रोसेस, हेल्प्स टू प्रिव्हेंट रिस्क काय होतात, प्रिव्हेंट होतात. दॅट्स वाय सॉफ्टवेअर प्रोजेक्ट मॅनेजमेंट इज इम्पॉर्टंट. तर सॉफ्टवेअर प्रोजेक्ट मॅनेजमेंट इम्पॉर्टंट काय, तर त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स आपण बघणार आहोत. ते पण काय आहेत, हा पॉईंटसुद्धा सॉफ्टवेअर प्रोजेक्ट मॅनेजमेंटमध्ये येणार आहे. ठीक आहे. तर फर्स्ट पॉईंट आहे प्लॅनिंग अँड शेड्युलिंग. फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स काय आहे, प्लॅनिंग अँड शेड्युलिंग. म्हणजे सॉफ्टवेअर डेव्हलप करायचं आहे तर त्यासाठी आपल्याला प्लॅनिंग गरजेचं आहे. ठीक आहे. शेड्युलिंग ते पर्टिक्युलर टायमिंगमध्ये आपल्याला डेव्हलप करायचं आहे प्रोजेक्ट, त्याचं शेड्युलिंग. ठीक आहे. कोणतं मॉड्यूल फर्स्ट आपल्याला डेव्हलप करायचं, सपोज आता कॉलेजची वेबसाईट असेल तर आपण त्याचं काय होम पेज आहे ते फर्स्ट डेव्हलप करणार. तसंच नेक्स्ट स्टेप बाय स्टेप आपण शेड्युलिंग करणार की कोणतं पेज कधी डेव्हलप करायचं आहे आणि पर्टिक्युलर टायमिंगमध्ये आपल्याला तो प्रोजेक्ट आहे तो डेव्हलप करायचा आहे. ठीक आहे. नेक्स्ट पॉईंट आहे बजेट मॅनेजमेंट. सेकंड पॉईंट आहे बजेट मॅनेजमेंट. म्हणजे आपल्याला एखादा प्रोजेक्ट डेव्हलप करायचं आहे तर आपण इन्व्हेस्ट किती करतो आहे आणि फायनल आउटकम म्हणजे फायनल प्रोजेक्ट जेव्हा डेव्हलप होईल तेव्हा आपल्याला प्रॉफिट काय मिळणार हे सगळं कशामध्ये येतं, बजेट मॅनेजमेंट. ठीक आहे. थर्ड आहे रिसोर्स मॅनेजमेंट. रिसोर्स कोणकोणते यूज करणार आहोत, म्हणजे फॉर एक्झाम्पल सॉफ्टवेअर आपण कोणकोणते यूज करणार आहोत प्रोजेक्ट डेव्हलपमेंटसाठी. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल तुम्हाला लास्ट सेमिस्टरला 6th सेमिस्टरला प्रोजेक्ट डेव्हलप करायचा आहे तर त्यासाठी आपण नॉर्मली ASP.NET विथ C# यूज करतो. पण आपण वेगवेगळे सॉफ्टवेअर यूज करू शकतो. फॉर एक्झाम्पल जावा असेल, पायथॉन असेल. ठीक आहे. तर रिसोर्स मॅनेजमेंट. नंतर इश्यू ट्रॅकिंग. मग अशी सांगितलं की रिस्क मॅनेजमेंट. एरर्स आहेत ते काय असतात, एक्सपर्ट डेव्हलपर जे असतात ते फाइंड आउट करतात आणि एरर्स आहेत ते फिक्स केले जातात. ठीक आहे. त्यामुळे काय होतं, फायनल प्रोजेक्ट आहे तो आपल्याला क्वालिटी प्रोजेक्ट म्हणून डेव्हलप होतो. ठीक आहे. क्वालिटी प्रोडक्ट. ठीक आहे. नेक्स्ट आहे डॉक्युमेंट मॅनेजमेंट. डॉक्युमेंट मॅनेजमेंट कशासाठी की आपल्याला सेम फ्युचर यूज, कारण सपोज फ्युचरमध्ये सेम प्रोजेक्ट डेव्हलप करायचं असेल तर आपल्याला ते डॉक्युमेंटेशन जर मेंटेन ठेवलं असेल आपल्याला तर नेक्स्ट प्रोजेक्ट डेव्हलप करताना आपल्याला त्यासाठी हेल्प होते. ठीक आहे. तर हे कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सॉफ्टवेअर प्रोजेक्ट मॅनेजमेंट. दॅट्स वाय सॉफ्टवेअर प्रोजेक्ट मॅनेजमेंट इज इम्पॉर्टंट.